आणि त्याच्या या जगण्याच्या सर्व घडामोडीतल्या मुशीतून एक कार्यकर्ता सगळ्या गोष्टी टिपत असतो आणि त्या सर्व गोष्टी टिपत टिपत स्वतः विचाराने एवढा कट्टर होतो की आता जगायचं तर विचारांसाठी, आता लोकांमध्ये काम करायचं तर हिंदुत्वासाठी, आता लोकांना मदतीचा हात द्यायचा तर तो हिंदुत्ववादी विचारासाठी, सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं तर ते हिंदुत्व विचारासाठी, त्या छोट्या छोट्या गोष्टी टिपून स्वतःच आयुष्य जगणारा तो कार्यकर्ता आज आपल्या समोर येतो। तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने या ठिकाणी येतोय। आनंद दिघेंचं आयुष्य खरं तर ते ज्या वेळेला हयातीत होते त्यावेळेला संपूर्णतः संघर्षाचं होतं। संघर्ष स्वतःसाठीचा नव्हता, संघर्ष स्वतःला काही मिळेल म्हणूनचा नव्हता, किंबहुना संपूर्ण संघर्ष दुसऱ्याला काहीतरी मिळावं म्हणूनचा होता। मला व्यक्तिशः वाटतं गुरु शिष्य परंपरेतील गुरुकडून 100% घेऊन जगण्याची भूमिका जगलेला शिष्य आज आनंद दिघेजींकडून लोकांसाठी सर्वस्व द्यायचं या पद्धतीने जगणारा शिष्य आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत आणि ते एकनाथ शिंदे साहेब आहेत। मला शेवटला एवढंच म्हणायचं शिंदे साहेब, आणि आपण सगळे सुद्धा त्याला साक्षी आहात, मे 2022 ला मी चुकत नसेल तर या सिनेमाचा पहिला भाग जो आहे धर्मवीर, त्या मे 2022 ला त्याचं ट्रेलरचं लॉन्च झालं आणि ज्या वेळेला धर्मवीर 1 आलं, धर्मवीर 1 चं ट्रेलर लॉन्च आलं, त्यानंतर काही काळातच महाराष्ट्रामध्ये विचारांचं बंड जिंकलं आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले हे आपल्याला माहिती आहे। आज धर्मवीर 2 चं ट्रेलरचं लॉन्च आहे। देवेंद्रजी सांगून गेलेच आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्येच शिंदेशाही महायुती पार्ट 2 याचं सरकार येईलच, याबद्दल आपल्या कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही। आणि म्हणून एखाद्या सिनेमा बरोबर राजकीय गणित सुद्धा बदलतात। हे कोठारेजी आणि अशोक सराफजी यांनी लक्षातही घ्यावं आणि तरडे यांच्याकडून त्या पद्धतीच्या गोष्टी निर्माण केल्या जातात। त्यामुळे उद्या कुठल्या तरी सरकार निर्मितीमध्ये निर्माते आणि मग दिग्दर्शक तरडे यांचा पण काही छुपा हात आहे का याची सुद्धा चर्चा होऊ शकते। आणि म्हणून अशाच पद्धतीच्या या सिनेमाला आपल्या सगळ्यांकडून मी शुभेच्छा सर्व टीमला देतो आणि विशेषतः आमच्या हिंदी फिल्म इंडस्ट्री मधले सुद्धा जी सगळी मंडळी आली आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करतो की एक आमचा मराठी सिनेमा हा असा मोठी रेकॉर्ड ब्रेक काम करू शकतो, यासाठी आपली उपस्थिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मराठी प्रमाणेच हा चित्रपट 9 ऑगस्ट